चला फलंदाज लवकर मैदानाच्या दिशेने दाखल करायचे, जास्त वेळ तिथे घेऊ नका। आपण पाहतायत कुणबी समाज चषक 2025 अतिशय सुंदर अशी स्पर्धा आजच्या दिवसामध्ये 16 संघांना प्राधान्य दिलं गेलं या स्पर्धेच्या माध्यमातून आणि अतिशय चांगलं क्रिकेट आयोजन करण्याचा मान या ठिकाणी मिळवला सखे सोबती ग्रुप यांच्या वतीने। या स्पर्धेकरिता आपण पाहतोय तर सहकार्य खूप चांगल्या प्रकारे लाभलं। प्रथम पारितोषिक श्री राहुल रामदास घरत काटाळे यांच्या वतीने आपण पाहतोय, द्वितीय पारितोषिक सखे सोबती ग्रुप यांच्या वतीने आपण पाहतोय। प्रथम आणि द्वितीय क्रमांक चषक स्वर्गीय श्री चंद्रकांत देवजी घरत नवली आणि स्वर्गीय श्री अनिल जगन्नाथ पाटील गोलविरा यांच्या स्मरणार्थ चेंडू करता सहकार्य झाले श्री जगन्नाथ शंकर घरत काटाळे यांच्या वतीने। तसेच तृतीय चतुर्थ क्रमांकाचे चषक मालिकावीर उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट क्षेत्ररक्षक चषक या आपण पाहतोय सखे सोबती ग्रुप यांच्या वतीने सौजन्य केले गेले। उमेश सदानंद घरत पास्तळ यांच्याकडून आर्थिक सहाय्य झाले। श्री तुषार प्रभाकर पाटील सालवड यांच्याकडून देखील आर्थिक सहाय्य झाले। श्री सदानंद सखाराम घरत धनसार यांच्याकडून साऊंड सिस्टम प्रोव्हाइड केली गेली। युट्यूब लाईव्ह करता ओमसाई लाईव्ह यांच्या वतीने मयूर घरत, अक्षय मोरे, तन्मय घरत आणि हर्षद घरत यांच्याकडून सौजन्य झाले। यज्ञेश दौलत पाटील पालघर यांच्याकडून आर्थिक सहाय्य शिव आराध्य कन्स्ट्रक्शन यांच्या वतीने आणि श्री स्वामी समर्थ इंजिनिअरिंग श्री जतीन मनोहर मात्रे बोईसर यांच्याकडून आर्थिक सहाय्य झाले। आणि विशेष आभार बेटे गाव क्रीडा मंडळ आणि त्यांच्या संपूर्ण ग्रामस्थांचे जे हे मैदान इथे उपलब्ध करून दिलं त्यांचे खूप खूप धन्यवाद आणि आभार। चला आपण लाईव्ह ऍक्शन कडे जाऊया, जिथे आता दोन संघ हे समोरासमोर खेळताना दिसणार आहेत। एका बाजूला संघ आपण पाहतोय काटाळे आणि त्यांच्या विपक्षामध्ये संघ आहे बेटेगाव। षटक क्रमांक पहिला हाताळण्याकरिता सज्ज होतोय गोलंदाज। गोलंदाजी मार्क वरती अक्षय, स्ट्रायकिंग एंड वरती आहे सागर। पहिलाच बॉल चांगल्या प्रकारे शॉट ऑफ पुल पाहायला मिळतोय, अगदी मैदानी लगत चेंडू जातोय, अगदी गॅप मध्ये चेंडू गेलाय, सीमारेषा पार येतोय चौकार, 4 धावा। पहिल्याच चेंडूवरती चौकार आलेला आहे। दुसरा चेंडू क्षेत्ररक्षण गचाळ झालेला आहे, तिथे 1 धाव। दोन चेंडूचा खेळ झाला आहे आणि एकूण धावा झाल्यात 6। पुढील चेंडू घेऊन अक्षय, चांगला चेंडू होता, तेवढ्याच चांगल्या पद्धतीने खेळलेला आहे आणि मिड विकेटला जितम यांचा उत्कृष्ट थ्रो, 1 धाव। एकूण धाव संख्या 7। पुन्हा एकदा अक्षय, आणि इथे हा नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय, 1 धाव। पुन्हा 2 धावा, एकूण धावा 9। पहिलं षटक मार्गस्थ आहे काटाळे संघाकडून। अक्षय घरत गोलंदाजीसाठी पहिल्या षटकातले काही चेंडू झाले आहेत आणि धाव संख्या फलकावर लागते 9। पुढील चेंडू अक्षय यांचा, या चेंडूवरती 1 धाव मिळाली आणि एकूण धाव संख्या आता झाली आहे ती 10। या षटकातील आता शेवटचा चेंडू अक्षय घेऊन येतील सागर यांच्यासाठी। हा चांगला चेंडू होता, मात्र बॅटची कडा घेऊन कीपरच्या डोक्यावरून हा मात्र सनसनीत चौकार। एकूण धाव संख्या पहिल्या षटकाच्या अखेरीस 14।
14-14. काटाळ्या संघाकडनं पुढील षटक घेऊन जितम घरात. आणि इथे दुसऱ्या षटकाला सुरुवात होताना बेटगाव एक चांगल्या स्थितीमध्ये बिनबाद 14. पहिला चेंडू घेऊन जितम खरत. चांगला चेंडू आणि इथे मात्र लेग बायच्या स्वरूपात एक धाव मिळणार आहे. धाव फलक पुढे सरसावताना एकूण धाव संख्या 15. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करताना जितम. काटाळे संघ दुसरे गोलंदाज आहेत जितम. आतापर्यंत 2 चेंडू फेकलेले आहेत, 1 धाव खर्च केलेली आहे. पुन्हा एकदा पंचाजवळ दाद मागत होते, परंतु निर्धाव असा चेंडू बघायला भेटतो, तो म्हणजे जितम यांच्या गोलंदाजीवर. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करताना जितम. आतापर्यंत 3 चेंडू फेकलेले आहेत, 1 धाव खर्च केलेली आहे. रिव नाहीये, पंचाबरोबर हुज्जत करू नये. रिव नाही आहे. कुणबी समाज उन्नती संघ 2025. ओ व्हेरी गुड बॉल बाय द जितम. पुन्हा एकदा निर्धाव असा चेंडू बघायला भेटतो. प्रेक्षकांना षटकार आणि चौकार लागला की फार मजा येते, परंतु जेवढे काही बॉल डॉट जातात त्याच्यामध्ये सुद्धा संघ फॉर्म मध्ये येतो. असा हा काटाळे संघ जितम यांच्या गोलंदाजी. आतापर्यंत 4 चेंडू फेकलेले आहेत, 1 धाव खर्च केलेली आहे. पुन्हा एकदा तयार. फारच वाखाडण्याजोगं गोलंदाजी करतायत असं हे जितम. आपल्या षटकातील शेवटचा चेंडू टाकतील, ते म्हणजे उंच मारलेला फटका पाहूया. झेलवर आलेले आहेत आणि सहज असा झेल टिपलेला आहे. 5 चेंडू निर्धाव टाकले आणि शेवटच्या चेंडूवर विकेट घेतलेला आहे, तो म्हणजे जितम यांनी. उत्कृष्ट अशी गोलंदाजी. 2 षटक संपलेले आहेत. धावसंख्या आहे ती 15. शेवटचे षटक कोण घेऊन येतात पाहूया. उत्कृष्ट अशी गोलंदाजी जितम यांची. काटाळे संघामधून पहिल्या षटकामध्ये धावा जमा केलेल्या त्या म्हणजे 14 आणि जितम याने फक्त 1 धाव दिलेली आहे आणि त्यांच्या गोलंदाजीवर 1 विकेट सुद्धा बाद केलेला आहे. फारच उत्कृष्ट अशी गोलंदाजी जितम यांची. काटाळे संघामधून शेवटचं षटक घेऊन येत आहेत सुजित. ह्याच्यानंतरचा सामना आहे तो म्हणजे सरावली फ्रेंड्स ए वर्सेस
बिरवाडी ए. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. याच्यानंतरचा सामना त्यांचाच होईल. वाव, व्हेरी गुड बॉल सुजित. नवीन फलंदाज आलेले आहेत अभिजित. सुजित यांचा सामना करतील अभिजित पंत. शुभम, सॉरी. ओ, व्हेरी गुड शॉट. चांगलाच रिवर्स पद्धतीने षटकार ठोकलेला आहे. 6 धावेत भर. धावसंख्या आहे ती 21. अक्षय यांच्या पहिल्या षटकामध्ये 14 धावा घेतल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये जितम याने 1 धाव दिली. फारच चांगलीच गोलंदाजी. तिसऱ्या गोलंदाजीसाठी आलेले ते म्हणजे सुजित. त्यांच्या तिसऱ्या चेंडूवर झेलच्या रूपाने बाद झालेले ते शुभम. दुसरा झटका पोचलेला आहे तो शुभम यांच्या रूपाने. त्यांची जागा कोण घेत आहेत पाहूया. शुभम यांची जागा कोण घेत आहेत पाहूया. ह्याच्यानंतरचा सामना आहे तो म्हणजे फ्रेंड्स सरावली ए वर्सेस बिरवाडी ए. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. आपल्याकडे वेळ कमी आहे कारण की 5:30 नंतर अंधार जसा पडलेला वाटतो. थंडीच्या टायमामध्ये फारच लवकर अंधार होतो. तर तशा पद्धतीने आपल्याला सामने उरकायचे आहेत. तर काटाळ्याने बेटेगाव यांच्यामध्ये सामना चालू आहे. तिसरं षटक चालू आहे ते म्हणजे सुजित यांच्या रूपाने. आतापर्यंत 4 चेंडू फेकलेले आहेत, 1 विकेट घेतलेला आहे आणि धावा खर्च केलेला आहे त्या म्हणजे 10. रिवर्स पद्धतीने मारलेला फटका, तेवढं चांगलं कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षण. धडपडल्या च्या पद्धतीने सहज अशा धावा जमवत आहेत ते म्हणजे बेटेगाव संघ. धावसंख्येत धावून 4 धावा बनवलेल्या आहेत. अगदी चौकारच मारलेला आहे. अशा पद्धतीचा फटका मारलेला होता तो कव्हरच्या दिशेने. कव्हरच्या दिशेला गेलेला चेंडू अडवला परंतु जी फेकी केली त्याच्यामध्ये बेटेगाव संघाने 4 धावा धावून काढलेल्या आहेत आणि 4 धावेत भर. धावसंख्या आहे ती 29. शेवटचा चेंडू मारण्याच्या प्रयत्नात चुकलेले आहेत. निर्धावाचा चेंडू. तर ह्याच्यानंतरचा जो सामना आहे तो म्हणजे बिरवाडी ए वर्सेस फ्रेंड्स सरावली ए. पहिला सेमीफायनलचा सामना होईल तो म्हणजे बिरवाडी ए आणि सरावली फ्रेंड्स ए. सरावली टॉस विन झालेले आहेत. पाहूया त्यांचा निर्णय काय येत आहे. आता जो सामना चालू आहे तो म्हणजे काटाळे वर्सेस बेटेगाव. जिंकण्यासाठी धावा दिलेल्या आहेत त्या म्हणजे 30. 3 षटकामध्ये 30 धावा बनवायच्या आहेत. पुढचं समालोचन करतील आमचे कडक आवाजामध्ये मंथन घरात.
आपण पाहतायत टेनिसचा बॉल या स्पर्धेकरिता वापरला जातोय. संघाचं नाव देखील आपण पाहतोय. त्यानंतरची लढत आपण पाहणार आहोत. फर्स्ट सेमीफायनल आपण पाहणार आहोत. सरावली यानंतर आपण पाहणार आहोत फर्स्ट सेमीफायनल. ज्या दोन संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे ते आपण दोन बॉलवरती आपण नावं लिहिली आहेत. फ्रेंड्स सरावली विरुद्ध बिरवाडी. एका स्क्रीनवरती आपण पाहू शकाल टेनिसचा ब्रँड आणि दोन्ही टीम देखील ब्रँडेड टीम आपल्याला यानंतरच्या पहिल्या सेमीफायनलच्या मुकाबल्यामध्ये पाहायला मिळणार आहेत. एवन जोडी काटाळे गावची आपण पाहतोय. दोन सलामीवीर फलंदाज मैदानाच्या दिशेने जात असताना पाहायला मिळतात. एका बाजूला अक्षय गरत काटाळे एक्सप्रेस म्हणून ज्याला ओळखलं जातं टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आणि त्याच्या समवेत आपण पाहतोय जीतम घरत. 3 षटकं झाली आणि 3 षटकानंतर आपण पाहिलं तर धाव संख्या धाव फलकावरती झाली 29-30 धावांचं लक्ष्य हे समोर ठेवण्यात आलंय. आता ते लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे होईल यातील विजेता संघ पवनसुत नवली या संघासोबत सेकंड सेमीफायनल मध्ये 2 हात करताना दिसेल. चला थोडंसं स्पीडअप करा मित्रांनो, कारण की आपल्याला सेमीफायनलच्या 2 मॅच आणि फायनलची 1 मॅच असे 3 मॅचेस अजून यानंतर कव्हर करायच्या आहेत आणि सूर्य हळूहळू अस्ताला देखील जाईल थोड्या वेळाने. तेव्हा आता थोडंसं फास्ट क्रिकेट हे आपल्याला करावं लागेल. तेव्हा बेटेगाव टीम या अगोदर तुम्ही बराच वेळ घेतला होता मागच्या मॅच मध्ये, तेव्हा विनंती असेल या मॅच मध्ये विपुल प्लीज आता जास्त टाइम स्पेंड तुम्ही करू नका. जेंटल अँड काइंड रिक्वेस्ट. राग मानू नका कोणी, कारण की सूर्यप्रकाशामध्ये आपल्याला अंतिमची लढत जी आहे ती खेळवायची आहे. पहिला बॉल घेऊन गोलंदाज तयार. निशांत गोलंदाजी मार्कवर. पहिल्याच बॉलवरती स्विचिटचा फटका तिथे पाहायला मिळालाय. क्षेत्ररक्षक कोणीही तिथे नाहीये. चेंडू गेलाय अगदी सीमा रेषेच्या पलीकडे. चौकार, 4 धावा. जितमच्या बॅटमन जर षटकार आला तर ओमसाई स्पोर्ट्स लाईव्ह यांच्या वतीने आपण पाहतोय तर 100 रुपयांचं पारितोषिक हे जाहीर झालंय. पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय. त्यानंतर निशांत आता काहीतरी रणनीती आखतोय, काय गेम प्लॅन आखतोय हे पाहणं गरजेचं आहे. 30 धावांचं लक्ष आहे समोर ठेवण्यात आलंय. षटकातील पुढचा बॉल एकदा चांगल्या प्रकारे क्रॅकिंग शॉट पाहायला मिळतोय. बॅकवर्ड पॉइंटच्या रिजन मध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक तिथे आहे. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आणि त्याचा फायदा या दोन्ही फलंदाजांनी मात्र उचललाय. गुड ॲथलेटिक वर्क, चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. या 2 धावांच्या मदतीने काटाळी संघाची धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावर बिनबाद 6. 30 धावांचं एक लक्ष हे समोर ठेवण्यात आलंय. आता त्या लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे होईल आणि तो रन चेस सुरू झालाय काटाळेकडनं. ते मात्र फुल टॉस बॉल, अप्रतिम फटका. पारितोषिकाचा स्वीकार आपल्या अंदाजात जितमने केलाय. षटकार, 6 धावा. अगदी चांगल्या फटक्याची निवड जितमने केली. शफल झाले, एलिव्हेशन दिलं. पॉवर पॅक फटका जितमच्या बॅटमधून आलाय आणि या षटकाराच्या सहाय्याने आपण पाहतोय तर धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावर 12. षटकातील पुढील बॉल घेऊन पुन्हा एकदा निशांत तयार.
अगदी चांगला बॉल हळवारपणे या चेंडूला खेळला, लेग लांसचा फटका, मिड विकेट रिझन मध्ये चेंडू जातो. एक धाव घेतली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. इथे मात्र प्रेशर जरूर निर्माण केलं जाते फील्डिंग करणाऱ्या टीम वरती. हे खूप महत्वाचं आहे. बघा, एक मोठा फटका आला, त्यानंतर सेन्सिबल क्रिकेट खेळणं गरजेचं आहे रनिंग बिटवीन द विकेटच्या माध्यमातून. हे पाहायला मिळतं आणि दोन्ही खेळाडू मात्र जाणतात. पण टेक्स्ट बॉल पासून मात्र सुरुवात केली आणि आज टेनिस क्रिकेट विश्वामध्ये मात्र आपण पाहतो ही जोडी नावारूपास येते काटाळे या गावाकडनं. पुन्हा एकदा यावेळेला मात्र आपण पाहतोय चुकी कुठली केली नाही क्षेत्ररक्षकाने. अगदी चांगला असा झेल टिपलाय. विकेटचं झालंय पतन. जीतम गॉन बॅक टू द डगआउट. पहिला धक्का इथे लागलाय काटाळे संघाला. जीतम गरत बाद होऊन तंबूच्या आसऱ्याला परत आहेत. चांगलं कॉन्ट्रीब्यूट करत होते. 30 धावांचं टार्गेट हे समोर ठेवण्यात आलं होतं. सध्याच्या घडीला आपण पाहतोय धावा झाले धाव फलकावरती 14. शेवटचा बॉल बाकी आहे या ओव्हर मधील. आपलं काम मात्र करून गेलेले आहे जीतम. कमालीच्या धावा या जीतमच्या बॅट मधून आपण पाहिल्या. 14 धावा या जीतमच्या बॅट मधून आपण पाहिल्या. जीतमची जागा घेण्याकरिता नवीन फलंदाज नव्यानं दाखल झालेल्या क्रीज वरती सुजित. निशानने मात्र आपल्या संघाकरिता चांगली कामगिरी केली. विकेट मिळवून दिली, ती देखील जीतमची. षटकातील शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज होतोय तयार. गोलंदाजी मार्कवर निशान. इथे मात्र अगदी चांगला फटका खेळला. क्षेत्ररक्षक तिथे आहे आणि इथे मात्र अजून एक लागतोय काटाळे संघाला धक्का. पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहतोय काटाळे ए या संघाची धाव फलकावरती झालेली आहे 2 गडी 5-14. अक्षय घरतला आपण पाहतायत मेगा स्क्रीन वरती. आता येणारे चेंडू जर आपण पाहिले तर चेंडू बाकी आहेत 12 चेंडूंमध्ये बनवायचे आहेत काटाळे संघाला 16. इथून मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. विकेट मिळवावे लागतील. डॉट चेंडू टाकावे लागतील आणि हे सर्व तुम्हाला साध्य करायचं आहे जर या स्पर्धेमध्ये तुम्हाला टिकून राहायचं आहे. सेमीफायनल मध्ये पोहोचायचं आहे. कारण की या अगोदर आपण पाहिलं पवनसुत नवली या संघाने काय कमालीचा खेळ केला. कमालीचं क्रिकेट पाहायला मिळालं. खास करून स्पेशली आपण यशची गोलंदाजी पाहिली. शेवटच्या ओव्हर मध्ये काय अंडर प्रेशर सिच्युएशन त्याने काय चांगल्या प्रकारे हँडल केली आणि सेमीफायनलचं तिकीट मात्र प्राप्त करून दिलं पवनसुत नवली या संघाला. 12 बॉल आणि जिंकण्याकरिता 16 धावांची आवश्यकता आहे. शुभम षटक क्रमांक 2 घेऊन तयार. इथे मात्र आखूड टप्प्याचा बॉल त्याला दिली दिशा. षटकार 6 धावा. अगदी चांगला फटका अक्षयच्या बॅटमधनं पाहायला मिळतोय आणि या षटकाराच्या सहाय्याने धावसंख्या काटाळे संघाची आता झालेली आहे धाव फलकावर 20 धावा. 20 रन्स ऑन द बोर्ड. 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी 10 धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र अजून एक मोठा फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतायत. निशांचे मात्र एफर्ट्स कमी पडले परंतु 2 रन तिथे
जरूर पाहायला मिळाले. कदाचित निशांना स्टार्ट घेतली असते तर डेफिनेटली चेंडू पर्यंत पोहोचले असते, परंतु तसं झालं नाहीये. अगदी सुरक्षितरित्या अक्षय आपल्या क्रीज वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. या 2 धावांच्या साहाय्याने धावसंख्या आपण पाहतोय काटाळे संघाची झालेली आहे 22-22. 10 चेंडू आता बाकी आहेत. 10 चेंडूंमध्ये जिंकण्याकरिता अजूनही 8 धावांची आवश्यकता आहे. 10 चेंडू आणि 8 धावा हे समीकरण आहे समोर. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला फटका खेळलाय क्षेत्ररक्षक, मात्र प्रेक्षकाच्या भूमिकेमध्ये. येस, इट इज बिग हिट, सिक्सर, षटकार. आता फक्त जिंकण्याकरिता 2 धावांची आवश्यकता आहे. काटाळे संघाला 28 धावा झालेल्या आहेत धाव फलकावर. काय कमालीची बॅटिंग अक्षयने केली. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा बॉल आणि इथे येतोय विजय चौकार. सेमीफायनलचं तिकीट प्राप्त केलेलं आहे काटाळे संघानं आणि सेकंड सेमीफायनल आपण पाहणार आहोत. जाणता राजा काटाळे वर्सेस पवन सुतनवली.